नमस्कार, सी न्यूज़ भारत में आप सभी का एक बार फिर से स्वागत है। महाराष्ट्र बुलेटिन में इस बुलेटिन में सबसे पहले बात करेंगे जालना की, जहां मालकिन की हत्या कर आत्महत्या का प्रयास करने वाले आरोपी को आजीवन कारावास और 5,000 का जुर्माने की सजा सुनाई गई है। आप भी देखिए पूरा मामला विस्तार से। गृहिणी की हत्या कर आत्महत्या की कोशिश करने वाले आरोपी को जालना जिला एवं सत्र न्यायालय ने आजीवन कारावास और 5,000 रुपए जुर्माने की सजा सुनाई है। नौकर भीमा धांडे ने अपने मालिक और मालकिन से विवाद के चलते रसोई में मकान मालकिन संगीता लाहोटी की धारदार चाकू से वार कर हत्या कर दी। इसके बाद उसने जहर खाकर आत्महत्या करने की कोशिश की। घटना 15 दिसंबर 2021 को जालना शहर के पोस्ट ऑफिस रोड पर हुई। इसके बाद आरोपी धांडे को पुलिस ने गिरफ्तार कर लिया। मामला कोर्ट में अंतरिम सुनवाई के लिए रखा गया था। आखिरकार आज 22 जनवरी बुधवार को जिला एवं सत्र न्यायालय ने इस मामले में फैसला सुनाया और आरोपी भीमराव धांडे को आजीवन कारावास और 5,000 रुपए जुर्माने की सजा सुनाई है। दिनांक 14 डिसेंबर 2021 ला सकाळी 10:30 वाजता आलोक लाहोटी यांची पत्नी संगीता लाहोटी यांचा खून त्यांच्या घरगड्याने केल्यामुळे या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने आज ठोठावली आहे। या खटल्यात आम्ही एकूण 22 साक्षीदार तपासले। सगळे साक्षीदार हे परिस्थितीजन्य पुराव्यावरती आधारित होते। परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी निर्माण करून न्यायालयात हे आम्ही सरकार पक्षाने सिद्ध केलं की हा खून भीमराव धांडेने चिडून देऊन आपल्या मालकिनीचा निगूढपणे खून केलेला आहे आणि संगीता लाहोटी ह्या देवपूजा करत असतानाच त्यांच्याच घरामध्ये त्या एकट्या असताना त्याने खून केलेला आहे। तर या गुन्ह्यामागचा मोटिव्ह काय होता ते तपासून निष्पन्न झालाय का? या गुन्ह्यातला मोटिव्ह हा जो आहे, हेतू हा आरोपीला त्याने काही आलोक लाहोटी यांच्याकडे येणारे लोकांचे फोन नंबर मागायला सुरुवात केली होते। ते करण्यास त्याला प्रतिबंध आलोक लाहोटींनी केला आणि त्याला चिडून जाऊन त्याकरता त्याने त्यांच्या पत्नीचा खून केला की जेव्हा आलोक लाहोटी आणि त्यांचा पुतण्या हे दोघेही पोलीस स्टेशनला गेले असताना हा एकटा आला आणि भीमराव धांडेने त्यांच्या पत्नी चाकूंचे जवळजवळ 4-5 ठिकाणी जागेवरती वार केले। जालना से सी न्यूज़ संवाददाता शब्बीर पठान की रिपोर्ट। रुक करेंगे नांदेड़ की ओर, जहां हिमायतनगर तहसील इलाके में बारिश होने से किसानों की फसलों का बड़ा नुकसान हुआ था। तहसील के किसानों के लिए न्यू यूनाइटेड इंडिया क्रॉप इंश्योरेंस कंपनी में महाराष्ट्र शासन द्वारा जारी किया गया है। देखिए रिपोर्ट। नांदेड़ हिमायतनगर तहसील इलाके में 2023-24 की बारिश होने से किसानों के फसलों का बड़ा नुकसान हुआ था। तहसील के किसानों न्यू यूनाइटेड इंडिया क्रॉप इंश्योरेंस कंपनी में महाराष्ट्र शासन द्वारा जारी किया गया 1 रुपये में फसल बीमा लागू किया गया तथा किसी योजना के तहत तहसील इलाके के किसानों में बीमा राशि का भुगतान किया था, लेकिन बीमा राशि कंपनी ने तहसील क्षेत्र के किसानों का नुकसान हुए क्षेत्र कम दिखाकर किसानों का भारी नुकसान किया। ऐसा आरोप तहसील किसान समिति के सदस्य श्रीदत्त पवार यूनानी ने किया है। श्रीदत्त रामराव पवार सोनार येथील आहे आणि आज पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याशी बोलण्यासाठी कृषी ऑफिसला आलो असता असं निदर्शनास आलं की त्यांनी संबंध तालुक्यातील 62% असं नुकसान दाखवलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या 62% पैकी 30% लोकांना याचा लाभ मिळेल। आम्ही सविस्तर चर्चा केली कृषी अधिकारी साहेबांसोबत। आता त्यांचं म्हणणं असं आहे की वरच्या स्तरावरून ते थोडा दबाव आणायचा प्रयत्न करत आहेत। याची सर्व दखल जिल्हाधिकारी साहेबांनी घ्यावी। नाव साहेबराव विठ्ठलराव बोलपलेवाड, गाव शिबदरा। मी शेतकरी शिबदऱ्याचा शेतकरी असून माझं क्षेत्र 1 हेक्टर 20 आर। त्या क्षेत्राला म्हणजे विमा कंपनीने विमा काय 2,000 रुपये विमा आला मागील वर्षी आणि त्या विमा कंपनीवाल्याने आपल्याकडूनच घेऊन गेलेले सर 1,000 रुपये तुम्हाला विमा जास्त देतो म्हणून शेतकरीकडून एक म्हणजे ज्याचं पीक विमा भरलेला आहे त्यांच्याकडून मानसी 1,000 रुपयाच्या वर पैसे घेऊन गेलेले आहेत। युनायटेड इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स वाले आपल्याकडे आले आणि शेतकरी सुद्धा इथं आले। तर बऱ्याच तालुक्यातील शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की इन्शुरन्स कंपनीनं जे काही सर्वे केला त्या सर्वेमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आणली, याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? मला
याबद्दल एवढंच स्पष्टीकरण द्यायचं आहे की या गोष्टीबद्दल जे पीक विमाच्या बाबतीमध्ये जे काही त्यांनी पीक विमा कंपनीचे देशमुख वगैरे येऊन इथं आलेले आहेत, सन्मान्य त्या समितीमधले सदस्य दोन आपले पाटील साहेब आणि वानखेडे साहेब पण आहेत. तर आमची विस्तृत त्याबद्दल चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं निष्पन्न झालं की बाबा हे जे काही त्यांनी आता त्यांना प्रोड्यूस केलेली माहिती आहे त्या माहितीबद्दल एक तालुकास्तरीय समितीची बैठक लावून त्या बैठकीमध्ये संपूर्ण माहितीसह त्यांनी ठेवून त्याला मान्यता घ्यावी असं ठरले. नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता शुद्धोधन की रिपोर्ट. फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही. देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ. हर खबर आपके साथ, आपके हाथ.